दिनांक 15/4/2025 रोजी रात्री 7:45 सुमारास तक्रारदार नामे सौ रेखा सिद्धेश्वर बिजली, वय वर्ष 33, राहता मंत्रीचंडक नगर, भवानीपेठ, सोलापूर ह्या व त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोन स्त्रिया अशा तिघी मिळून रूपाभवानी मंदिर येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. रूपाभवानी मंदिरात देवदर्शन करून मंत्रीचंडक नगरातील राहत्या घरी त्या पायी तिघी चालत जात असताना दीप हॉस्पिटल जवळ सार्वजनिक रोडवर त्या आल्या असता तेथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका अनोळखी इसमाने तक्रारदार रेखा बिजली यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसका मारून घेऊन जवळच मोटरसायकल घेऊन थांबलेल्या त्यांच्या साथीदारासोबत मोटरसायकलवरून निघून गेला होता. सदर घटनेबाबत सौ रेखा सिद्धेश्वर बिजली, वय वर्ष 33, राहता मंत्रीचंडक नगर, भवानीपेठ, सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोडभावी पेठ पोलीस स्टेशन, सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 246/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 309(4)(3)(5) प्रमाणे दिनांक 15/4/2025 रोजी गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याच्या घटनास्थळास गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने भेट दिली व आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार व उमेश पवार यांनी घटनास्थळ परिसर व आरोपितांचे घटनास्थळावरून गुन्हा करून निघून जाण्याच्या मार्गावरून CCTV फुटेज पाहणी करून सदरचा गुन्हा करणारे इसमांबाबत अत्यंत कमी कालावधीत कौशल्याने तांत्रिक माहिती मिळाली व तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने सदरचा गुन्हा करणाऱ्या अनोळखी इसमांबाबत गोपनीयरित्या माहिती काढली. दिनांक 2/5/2025 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांना चोरी केलेल्या सोन्याचे मंगळसूत्र विकण्यासाठी दोन इसम रूपाभवानी मंदिर मार्गे सराफ बाजारात येणार असल्याची व तसेच त्यांच्याकडे नंबर प्लेट नसलेल्या यामाहा कंपनीची FZ मॉडेलची मोटरसायकल आहे अशी गोपनीय व खात्रीशीर माहिती बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने रूपाभवानी मंदिराजवळील पाणी गिरणी गेट समोरील रोडवर सापळा लावून संशयित आरोपी नामे हनुमंत रामचंद्र बोडके, वय वर्ष 22, धंदा पिक अप ड्रायव्हर, मूळ राहता पाथरूड जयवंतनगर धारशिव, सध्या राहता अण्णाभाऊ साठे नगर धारशिव, जिल्हा धारशिव, नागेश उर्फ नागनाथ दर्याप्पा पाठोळे, वय वर्ष 23, धंदा चालक, मूळ राहता निरंकार कॉलनी, प्लॉट नंबर 47, संजयनगर, सांगली, सध्या राहता सचिन लगधिवे यांच्या घरी भाड्याने, गणेशनगर धारशिव, जिल्हा धारशिव यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यामध्ये त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या एक यामाहा कंपनीची FZ मॉडेलची काळ्या रंगाची मोटरसायकल, किंमत 1 लाख रुपये व त्या दोघांनी मिळून चोरी केलेले व विक्री करण्यासाठी आणलेले एक सुमारे 1.5 तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, किंमत 70,000 रुपये, एक विवो कंपनीचा मोबाईल 10,000 रुपये किमतीचा, असा एकूण 1,80,000 रुपये चा मुद्देमाल हस्तगत करून रात्रीच्या वेळी घडलेला जबरी चोरीचा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा अल्पावधीत कौशल्याने उघडकीस आणला आहे. सदरची कामगिरी माननीय श्री M राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे, श्री राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे व तसेच श्री सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, सतीश काठे, बाळासाहेब काळे व तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.